पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल. नमस्कार, मी वर्षा मुते. आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज. पाहूया ठळक घडामोडी. सम्यक पुरस्कार वितरण सोहळा 2025 माननीय ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा 10 मेला वाढदिवस असतो. त्यानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन नागेश भोसले यांनी केले होते. हा कार्यक्रम 10 मे रोजी वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतराव साळवे हे होते. प्रस्ताविक किरण गायकवाड यांनी केले. सर्वांनी हबप ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या कीर्तनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कला दिग्दर्शक संतोष संखद यांनी केले. या निमित्ताने मान्यवराचे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. आणि वेळेचा विलंब न करता आपण ह्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी सम्यक पुरस्कार सोहळ्याच्या समितीच्या वतीने, आयोजन समितीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आपल्या सर्वांना सन्मानाचा, मानाचा जय हिंद, जय भारत आणि जय संविधान. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपल्यातीलच एक छोटी बालिका आहे, जी या भारताच्या संविधानावर 1 मिनिट बोलणार आहे. मी तिला या ठिकाणी पाचारण करतो आणि तिच्या वक्तव्याला या कार्यक्रमाची सुरुवात करतो. मी तिला आपल्या सर्वांच्या टाळ्याच्या गजरात आमंत्रित करतो. कुमारी स्वरा कल्याण सुतकर टाळ्याच्या गजरात आमंत्रित करतो. कुमारी स्वरा कल्याण सुतकर हिचं आपल्या समोर संविधान विषयी 2 मिनिटं बोला. आज 10 मे स्वाभिमान दिन. बहुजन हृदय सम्राट वंचितांचे कैवारी स्वाभिमानी नेते, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. मला सारखेच वाटते. बहुजनाचे उद्धारक, आपल्या सर्वांचे मुक्तीदाता, वंचितांची ढाल, स्त्री मुक्तीदाता, स्त्री उद्धारक, समाज सुधारक, पुस्तक प्रेमी, निडर, निर्भय, धैर्यवान, मनस्मृतिदाव, symbol of knowledge, leader of gold age, world's greatest economist, वर्तमान आणि भविष्याचा आवाज, महान कायदेपंडित, विश्वरत्न, विश्वभूषण, युगपुरुष, युगप्रवर्तक, अहिंसा नायक, जागतिक अर्थतज्ञ, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बॅरिस्टर, क्रांती सूर्य, प्रज्ञा सूर्य, बोधिसत्व, महामानव, आपले सर्वांचे जग बदलणारे बाप माणूस डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांना मी स्वरा कल्याण सुतकर कोटी कोटी प्रणाम करते. व सर्वांना माझा मानाचा, आदराचा, स्वाभिमानाचा, निराकडा, क्रांतिकारी, सप्रेम जय भीम. उत्तरेत्र समुद्रश्च हिमालयश्च दक्षिणम तत्भारतं नामं भारतीय यत्र संतती. याचा अर्थ समुद्राच्या उत्तरेला आणि हिमालयाच्या दक्षिणेला जी भूमी आहे तिला भारत म्हणतात. येथील लोकांना भारतीय म्हणतात. अशा भारत देशात असे कोणतेही क्षेत्र नाही ज्या क्षेत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा विषय जात, धर्म, पंथ, प्रदेश यात मर्यादित नसून आधुनिक भारताचे निर्माते व भारत देशाची जागतिक ओळख म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. They cannot make history who forget history. These are the golden words of the great man, freedom fighter, who played a significant role in drafting the Indian Constitution. Dr. Babasaheb Ambedkar. On 26 November 2024, India marks its historical milestone by celebrating its 75th year of adaptation of its constitution. The Indian Constitution hits its diamond jubilee. This year, we celebrated Constitution adapted on
within the territory of India. म्हणजे कलम 14 नुसार कायद्यापुढे सर्वांना समानतेचा अधिकार. राज्य कोणत्याही नागरिकास भारताच्या सर्व राज्यात कायद्यापुढे समानता असेल. Article 15 is very important article in our constitution. Prohibition of discrimination of religion, race, caste, sex and place of the birth. म्हणजे कलम 15 हा अतिशय महत्त्वाचा कलम. धर्म, पंथ, जात, लिंग किंवा जन्मस्थान यावर होणाऱ्या भेदभावास सक्त मनाई, सर्वांना समानतेचा अधिकार असेल. Article 17 Abolition of untouchability. Article 17 in the Indian Constitution, abolition practice of untouchability. It makes offense punishable by law. It is a key part of right to equality and provides social justice. जिंकणे म्हणजे आंबेडकर. आमच्यासाठी काल पण आंबेडकर, आज पण आंबेडकर आणि उद्या सुद्धा आंबेडकर. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर. आंबेडकर is not a fashion, it's our passion. जब तक है हम जय भीम कहेंगे हम. जय भीम, जय भीम, जय भीम. Thank you. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या छोट्या भीमकन्येसाठी, रेवा सूतकणीसाठी. हिच्यासारख्या तुमच्या माझ्या घरात एक जरी लेख तयार झाली तर या देशाला पुन्हा एकदा त्रिसत्ताक देश होण्यासाठी कोणीच रोखू शकणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातला आणि स्वप्नातला भारत देश हा इथल्या मातृसत्ताक व्यवस्थेतला भारत देश आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हटले की कुठल्याही समाजाची विकासाची मोजमापाची जी स्थिती आहे ती त्या समाजातल्या स्त्रिया किती शिकलेल्या आहेत किंवा त्यांचा विकास किती झाला यावरून ठरवता येते. आमची भीमकन्या जर या वयात एवढी काटेकोरपणे संविधानाचा अभ्यास करत असेल तर तिच्या उमेदीच्या काळात ती या देशातलं नेतृत्व करू शकेल ही क्षमता बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या माझ्यात निर्माण करून दिली. या ताईसाठी जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. धन्यवाद सर. स्वराचे भारतीय संविधानाचे स्वर आणि त्याचबरोबर भारतीय संविधानाचा सरनामा, उद्देशिका, कलम आणि भारतीय संविधानाची नेमकी उद्दिष्ट तुमचे माझे फंडामेंटल राईट्स अर्थात मूलभूत अधिकार भारतीय संविधानाने काय दिले या छोट्या वयात स्वरा सांगू शकते. मला असं वाटतं की आजच्या स्वराने आपल्या साऱ्या नागरिकाला भारतीय संविधान काय आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. कारण तुम्ही आणि मी कोटी कोटी कुळांचे उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खऱ्या अर्थाने वारसदार आहोत, पुत्र आहोत. स्वराने आजच्या आपल्या मनोगतामध्ये हेच दाखवून दिलं. पुन्हा एकदा सम्यक पुरस्कार वितरण सोहळा 2025 करता उपस्थित असणाऱ्या विविध क्षेत्रातील सर्वच मान्यवरांचे मी दीपक मस्के आणि संतोष संकत आपल्याला क्रांतिकारी मानाचा जय भीम करतो, जय शिवराय करतो आणि मुख्य कार्यक्रमाकडे आपल्याला घेऊन जातो. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आपल्या सगळ्यांना परिचित असणारे नागेशजी भरत भोसले आणि शुभेच्छुक माणिकजी लोंढे यांच्या वतीनं आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतदादा साळवी या सगळ्यांच्याच वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करताना विशेष आनंद होतोय. आणि एकीकडे भारतामध्ये झालेला जो सर्जिकल स्ट्राईक आहे काश्मीर आणि पहलगाम मध्ये याचंही काहीच दुःख मनात घेऊन हा कार्यक्रम आपण करतो. कारण आपलीच भवंड, आपल्याच माता भगिनी यामध्ये शहीद झालेले आहेत. आणि म्हणून एका डोळ्यामध्ये आपल्या निश्चितपणे आसरा तर दुसऱ्या डोळ्यामध्ये आपण भारतीय संविधानाचे पुरस्कर्ते आहोत याचा निश्चितपणे स्वाभिमान आहे. हे दोन्ही घेऊन आजच्या कार्यक्रमाकडे मी आपल्याला घेऊन जातोय. विद्यापीठावरील सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत असताना आजच्या कार्यक्रमाचा पुरस्कार वितरण सोहळा ज्यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती असणारे कष्टकऱ्यांचे, गरिबांचे, हमालांचे कैवारी आणि खऱ्या अर्थानं स्वतःचा डॉक्टरी पेशा सोडून समाजसेवेमध्ये स्वतःचं तनमन धन अर्पित करणारे तरणे बांड व्यक्तिमत्व जर कोण असेल पुण्यामध्ये तर ते डॉक्टर बाबा आढाव. कदाचित बाबा काही क्षणामध्ये या ठिकाणी येतील, त्यांचे आपण स्वागत करूया. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अध्यक्ष आणि आपल्या सगळ्यांना परिचित असणारे आंबेडकरी चळवळीचं चालतं बोलतं ज्ञानपीठ, विचारपीठ, गाव विचारलं की नाव सांगणार आणि नाव विचारलं की गाव सांगणार, माणसाचं कर्तृत्व आणि दातृत्व काय आहे हेही सांगणार एक व्यक्तिमत्व माननीय वसंतदादा साळवे यांचे या ठिकाणी आगमन झालेल्या सगळ्यांचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करूया. आजच्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आपल्या सगळ्यांना परिचित असणारे
ॲडव्होकेट अरविंद तायडे पुणे शहराचे वंचित बहुजनचे अध्यक्ष यांचे या ठिकाणी आगमन झालेलं. मी किरणजी कदम ॲडव्होकेट यांना या ठिकाणी निमंत्रित करतो. माननीय माझे मित्र कायद्याचे अभ्यासक आमचे मित्र किरणजी कदम अध्यक्ष भारिप बहुजन महासंघ यांना या ठिकाणी निमंत्रित करतो. माझ्याबरोबर सहनिवेदक खरं तर त्यांच्याबरोबर अलीकडच्या काळामध्ये सहनिवेदक म्हणून मी काम करतो ते माझे मित्र कला क्षेत्रातील कला दिग्दर्शक सैराट पासून अनेक चित्रपट ज्यांनी आपल्या कला दिग्दर्शकाने या भारत भूमीला दिले, मराठी चित्रपट सोडला दिले, अगदी श्वास पासून सैराट पर्यंत ते माझे जीवलग मित्र संतोषजी संकट या ठिकाणी आहेत आणि ज्यांना पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे ते माननीय रेव्हरंड विशेष थॉमस ठाबरे ज्येष्ठ समाजसेवक, त्याचप्रमाणे पुरस्कार म्हणून मिलिंद शिंदे सिने क्षेत्रातील अभिनेते कदाचित गेली काही क्षणामध्ये या ठिकाणी ज्यांचा यापूर्वीच मी उल्लेख केला भारतीय संविधानाचे खऱ्या अर्थानं पुरस्कार आणि जिल्हाधिकारी असताना त्यांनी जे काम केलं ते उभ्या महाराष्ट्राचं देशाला अफूची शेती असेल किंवा गर्भपात करणारे मुंडे दाम्पत्य असेल त्यांना जेलची हवा दाखवण्याचं ज्यांनी काम केलं ते माननीय सदानंदची कोचर निश्चितपणे असतात. सदानंदची कोचर हे या ठिकाणी विचार मंचावरती आहेत. त्याचप्रमाणे माननीय गणपत गायकवाड समाजसेवक या ठिकाणी आहेत. प्रकाशजी बाबा गायकवाड ज्येष्ठ आंबेडकरी तेही या ठिकाणी आहेत. दीक्षा पिंकी शेख मॅडम प्रवक्ता वंचित बहुजनच्या दिशाजी गाई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट गायत्री कांबळे ज्येष्ठ विधितज्ञ याही या ठिकाणी आहेत. त्यांच्याकरता आपण एकदा जोरदार टाळी वाजवत मानलेले अनिल मामा गायकवाड ज्येष्ठ आंबेडकरी नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. गोपाळजी गंगावणे या ठिकाणी उपस्थित आहेत. सुभद्राजी गायकवाड आंबेडकरी चळवळीच्या नेत्या याही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि माननीय नेहा आणि विजयजी ननावरे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आदर्श पालक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला आणि पुणेकरांना त्यांची स्वतंत्र ओळख आहे. ज्या भारतीय राज्यघटनेने आणि भारतीय संविधानाच्या शिल्पकारांनी 14 ऑक्टोबर 1956 नागपूरच्या नागभूमीमध्ये स्वतः तथागत भगवान गौतम बुद्धांच्या पवित्र धम्माची दीक्षा घेतली आणि त्यानंतर आपल्या लाखो अन्यांना हाच तथागत भगवान गौतम बुद्धांचा ज्ञानाने विज्ञानाने परिपूर्ण असणारा आणि मानवाच्या जीवनावरती खऱ्या अर्थाने मानवी नैतिक संस्कार करणारा धम्म बाबासाहेबांनी दिला. त्या बाबासाहेबांच्या विचारांचे आपण वारसदार आहोत. म्हणूनच बाबासाहेबांनी दिलेला जो सरनामा संविधानाची उद्देशिका आहे त्या उद्देशिकेला आपण पुष्प अर्पित करूयात, समर्पित करूयात. विद्यापीठावरील सर्व मान्यवरांना, कार्यक्रमाच्या अध्यक्षांचं सर्व मान्यवरांना मी विनंती करणार आहे की आपण भारतीय संविधान उद्देशिका प्रियांबल त्याला म्हटलं जातं त्याला आपण पुष्प अर्पित करूयात, समर्पित करूयात. या ठिकाणी आवर्जून मी उल्लेख करतो की देश प्रथम आणि धर्म नंतर या ठिकाणी देशाचा सगळ्यात सर्वोच्च मोठा असणारा धर्मग्रंथ याचं सर्वात प्रथम पूजन होणार आहे आणि त्याच्यानंतर संगत संबुद्ध तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांचं पूजन होणार आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी सर्व काही असेल तर ते भारतीय संविधान आहे आणि म्हणूनच गीत वाचताय जगातही देखणी माझ्या भीमाची देखणी बाई भीमाची देखणी वाहन शर्यत यांची सुंदर यानंतर मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या दहशतवादी हल्ल्यामध्ये निरापराध नागरिकांचे बळी गेले, बॉम्ब फेकला गेला, माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. क्षणात बरोबर असणारा पती गेला, क्षणात बरोबर असणारा बाप गेला, कोणाची माता गेली, कोणाची लेकर गेली.
स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाचं समर्पण केलं त्या सर्व शहीद वीरांना सर्वप्रथम आपण भावपूर्ण मनपूर्वक आदरांजली वाहतो। त्याचबरोबर पहलगाममध्ये आणि काश्मीर खोऱ्यामध्ये अतिरेक्यांच्या माध्यमातून ज्या निष्पाप जीवांना ठार मारण्यात आलं त्या सर्व निष्पाप असणाऱ्या शहीद भारतीय नागरिकांना या ठिकाणी आपण आदरांजली वाहूया। धन्यवाद। या ठिकाणी विज्ञानाचा सम्यक सन्मार्ग देणारे सम्यक समृद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे या ठिकाणी पूजन होतात। या विश्वाला मध्यम देणार मार्ग देणारा या विश्वातला सगळ्यात पहिला वैज्ञानिक म्हणजे सम्यक समृद्ध तथागत गौतम बुद्ध। त्यांचा समतेचा मार्ग या विश्वात पसरवणारे समतेचे दूत आणि बौद्ध धर्माची पताका संपूर्ण विश्वात घेऊन जाणारे चक्रवर्ती राजा सम्राट अशोक ज्यानं या भारतातूनच संपूर्ण विश्वावर अधिराज्य केलं त्या चक्रवर्ती सम्राट अशोकांना वंदन करतो आणि त्यांची समतेची पताका पुन्हा एकदा या भारत देशात बौद्ध धर्माचा पुनरुज्जीवन करणारे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होत आहे आणि या ठिकाणी दीप प्रज्वलन करून या सर्वांग सुंदर असणाऱ्या सम्यक संकल्पाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। बुद्धाने माणसाला दुःख आहे, दुःखाचा मार्ग आहे आणि दुःख मुक्तीचा मार्ग आहे। तो मध्यम मार्ग अवघ्या विश्वाला दिला, तोच परम पवित्र पावन धम्म, न्याय, नीती, मानवी मनावर उत्तम संस्कार। या साऱ्यातून खऱ्या अर्थानं माणसातील माणूस घडविण्याचं काम तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्माने केलं। म्हणूनच अवघं विश्व बुद्धांच्या चरणी नतमस्तक होत असताना म्हणलं बुद्धं शरणं गच्छामि। आपण कार्यक्रमाच्या मुख्य सोहळ्यास या ठिकाणी सुरुवात करतो। पुरस्कारार्थी सर्व मान्यवर या ठिकाणी स्थानापन्न होतील। बुद्धं शरणं गच्छामि। भीमा विचार तुझा पिंपळाचा द्वार आहे, सुखाचे द्वार आहे, शिलाचे भंडार आहे। म्हणूनच तो धम्म 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूरच्या नागभूमीमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्ववंदनीय जगद्वंदनीय भगवान गौतम बुद्धांना आणि भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकारांना नमन केलं। पाठोपाठच मुख्य कार्यक्रमाकडे मी आपल्याला घेऊन जातोय। भारतीय संविधानाचा सरनामा उद्देशिका ज्याच्या समाजाला स्वातंत्र्य, बंधुता, न्याय यानं उभा भारत बांधला गेला। खरं तर बांधवांनो, 4 घरातील 4 माणसं एकत्र येतात, त्या 4 माणसांमध्ये आपण संवाद साधू शकत नाही, परंतु अवघ्या भारताचा संवाद साधण्याचं काम सर्व जाती, धर्म, पंथ यांना एकत्र बांधण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते संविधानाने। आणि म्हणूनच भारतीय संविधानाच्या उद्देशिकेनं या कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत। संतोष संकट उद्देशिकेचं वाचन करील, त्या पाठोपाठ आपणही ते करावं आणि मी पुढच्या कार्यक्रमाकडे आपल्याला घेऊन जाऊ। मी सर्वांना विनंती करतो की मी सभी भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्यास व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देणाऱ्या आणि
आणि सर्वांनी एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान आणि अधिनियमित करून स्वप्रत अर्पण करीत आहोत. अभिमानानं जगणाऱ्या आणि समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित असणारं आपलं जीवन जगणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराच्या या 17व्या वर्षाच्या सन्मान सोहळ्यात मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एक विशेष आदेश दिलेला आहे की माझा वाढदिवस कुठेही जल्लोषपूर्ण साजरा न करता या प्रसंगाचं गांभीर्य आणि सध्या देशात चालू असणाऱ्या वातावरणाचं भान ठेवून देशाच्या हिताचं आणि विकासाचं राजकारण, समाजकारण या वाढदिवसानिमित्त लोकांसमोर आलं पाहिजे. आणि त्यामुळं अत्यंत साध्या पद्धतीनं हा वाढदिवस जनतेच्या हिताच्या दृष्टीने प्रबोधनाच्या माध्यमातून आदरणीय ज्ञानेश्वर महाराजांचं कीर्तन या ठिकाणी ठेवून साजरा करण्यात येतो. मी या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून आम्ही ज्यांना या ठिकाणी भाषण केलं ते भारिप बहुजन महासंघाचे माजी पुणे शहर अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट किरण कदम यांना मी विनंती करतो की त्यांनी या आजच्या कार्यक्रमाची प्रास्ताविका करून या प्रस्तावनेला सुरुवात करावी आणि या कार्यक्रमाच्या सुरुवातीचं प्रस्तावना आदरणीय ॲडव्होकेट किरण कदम सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मला अभिमानाची या ठिकाणी सांगावंसं असं वाटतं. मी ज्यावेळेस 2010 साली भारिप बहुजन महासंघाचा शहराचा अध्यक्ष होतो त्या वर्षी ह्या समेत पुरस्कार वितरण सोहळ्याला सुरुवात झाली आणि त्याच्यामुळं या सोहळ्याचे मला खूप विशेष म्हणजे महत्त्व आहे. कारण समाजामध्ये राजकीय असतील, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रातील जे जे काम करत असतात, निस्वार्थीपणे काम करत असतात, त्यांना सन्मानित करणं हे मला असं वाटतं हे महत्त्वाचं काम असतं. त्याच्यामुळं असं होतं की त्यांच्या पाठीवर थाप देऊन त्यांना काम करण्याची ऊर्जा मिळत असते आणि म्हणून ह्या दिग्गज लोकांना आपण सन्मानित करत असतो. आज जे दिग्गज लोक जे आहेत त्याच्यामध्ये सदानंदजी कोचे साहेब आहेत. सदानंदजी कोचे साहेब आणि माझी भेट ही माझे बंधू दीपकजी कदम यांनी घडून आणली आणि त्यांच्याशी चर्चा करत असताना असं जाणवलं की ते IAS अधिकारी होते, सुपर क्लासून अधिकारी होते आणि त्यांची समाजाबद्दलची जी मला तळमळ जाणवली ती मला खरोखरच भावली. त्यांचं म्हणणं असं की व्यवस्था कधीतरी बदलेल, निश्चितपणे बदलेल आणि ती बदलेल ती संविधानामुळेच बदलेल, त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची शंका नाही. परंतु जर आपल्याला व्यवस्था बदलायची असेल तर आपण दुसऱ्याकडून अपेक्षा न करता आपण स्वतःहून बदललं पाहिजे. आपण स्वतःहून आपल्यामध्ये बदल करून घेतला पाहिजे आणि मला ते मनापासून पटलं. त्याच्यामुळं त्यांचं विशेष मी या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो. त्याचप्रमाणे नानावरे साहेब, नानावरे साहेबांच्या दोन्हीही मुली ह्या परिषद शिक्षक आणि आपण फक्त मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देतो, परंतु नानावरे साहेबांचं कौतुक करण्यासारखं असं आहे की त्यांच्या दोन्ही मुली आज परदेशात शिकतात आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे स्थिरस्थावर झाले आणि म्हणून अशा अनेक या ठिकाणी दिग्गज लोक आहेत त्यांचे आपण या ठिकाणी सन्मान करीत आहोत. या सर्व पुरस्कारार्थीचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत आणि अभिनंदन करतो आणि असंच आपण यापुढे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत राहा आणि या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर असतील आणि चळवळीचं नाव पुढे करत चला अशी मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान. धन्यवाद कदम सर. गेली कित्येक वर्ष हा पुरस्कार सोहळा या ठिकाणी होतो. समाजातल्या अनेक तळागाळात काम करणाऱ्या चळवळीतल्या अनेक मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. एक काळ होता त्या काळात मला सुद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि मला खूप अभिमान वाटतो की हा घरचा पुरस्कार आहे आणि ह्या घरच्या पुरस्काराला खऱ्या अर्थानं स्वाभिमानाची जोड आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस आपण स्वाभिमान दिन म्हणून साजरा करतो
आणि या उपस्थित असणाऱ्या सगळ्या मान्यवरांना त्यांनी त्यांच्या आयुष्यात भान ठेवून, समाजाचं भान, सन्मान आणि मान ठेवून आपला स्वाभिमान जिवंत ठेवला आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं आज आपण त्यांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसानिमित्त सम्यक पुरस्कार देत आहोत। या कार्यक्रमाला सातत्यानं पहिल्या कार्यक्रमापासून तर आजपर्यंत या संयोजन समितीचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम घडतो ते आदरणीय आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक, आमचे या क्षेत्रातले गुरु वसंत दादा साळवे हे आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्षही आहेत आणि संयोजन समितीचे मुख्य अध्यक्षही आहेत। मी त्यांचा सन्मान करण्यासाठी आदरणीय नागेश भोसले यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय वसंत दादा साळवे यांचं या ठिकाणी संयोजन समितीच्या वतीने स्वागत करावं। मी सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की आपण आदरणीय वसंत मामांचं स्वागत या ठिकाणी तुकाराम महाराजांची पगडी, तिरंगी उपरण आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे। आणि त्याचबरोबर मी आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट अरविंदजी तायडे यांचंही या ठिकाणी स्वागत करण्याची विनंती आदरणीय नागेश भाऊंना करतो। आदरणीय नागेश भाऊंना विनंती करतो की त्यांनी ॲडव्होकेट अरविंद तायडे सर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी पुणे शहर यांचं या ठिकाणी संयोजन आपल्या सगळ्यांना सुपरिचित असणारे ॲडव्होकेट अरविंदजी तायडे साहेब यांचं या ठिकाणी सन्मान सत्कार केला जातोय। आपण सगळे जाणता प्रकाशरत्न बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस स्वाभिमान दिवस म्हणून साजरा केला जातो। समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या सूत्रांचा खऱ्या अर्थाने स्वीकार करत गेली 17 वर्ष सम्यक पुरस्कार विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित केला जातो। तो पुरस्कार याच करता केला जातो या साऱ्याच बांधवांनी सामाजिक जाणीवासोबत समाजपणामध्ये जाऊन समाजातील माणसांची दुःख आपलेपणाने जाणली। पुरस्कार या आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ आणि खऱ्या अर्थानं त्यांचं वय, त्यांचं काम बघता तुम्हाला त्यांच्याकडे बघून एक स्फूर्ती मिळेल। त्या आदरणीय आमच्या मातोश्री सुभद्राबाई गायकवाड यांच्या नावानं खऱ्या अर्थानं आजच्या सन्मान सोहळ्याची सुरुवात आपण करूया। आदरणीय सुभद्राबाई गायकवाड आंबेडकरी चळवळीत आदरणीय BC कांबळेंच्या कालखंडापासून ते थेट बाळासाहेब आंबेडकरांच्या आजच्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रवासापर्यंत सगळ्याच्या साक्षीदार आहे। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक आंदोलनात, आंबेडकरी चळवळीच्या प्रत्येक आंदोलनात एक महिला म्हणून पुरुषापेक्षाही पुढे जाऊन खांद्याला खांदा लावून या चळवळीची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर पेटली तशा आमच्या सर्वांच्या मातोश्री आदरणीय सुभद्राबाई गायकवाड यांचा सन्मान या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे आणि आमच्या या आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष वसंत दादा साळवे यांच्या हस्ते आदरणीय सुभद्राबाई गायकवाड यांचं सन्मान या ठिकाणी करतोय। आदरणीय श्याम गायकवाड आमचे बंधू यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या विचारपीठावर यावं। त्यांच्या मातोश्री आहेत सुभद्राताई ह्या स्वतःची श्यामजी आणि श्यामजींना जो वैचारिक वारसा चळवळीचा दाता अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे सुभद्राबाईंच्या नावातच सुभद्रा आहे। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आदरणीय सुभद्रा गायकवाड यांच्यासाठी। याला म्हणतात बाबासाहेब आंबेडकरांचा स्वाभिमान, आदर्श बाबासाहेबांचा स्वाभिमान आपल्या श्वासात जळणाऱ्या आणि कृतीतून खऱ्या अर्थानं समाजाला बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय, कोण, त्यांनी दिलेली दिशा काय आहे हे आपल्या कार्यकर्तृत्वाने ज्या माऊलीला दाखवलं। आपला पुरस्कार देत असताना आम्हाला विशेष आनंद याकरता होतो की आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या पाऊलवाटा जपत पाऊल ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांच्या वाढदिवसानिमित्त मला सन्मान दिला जातोय आणि मी या कार्यक्रमाला टाळू शकत नाही। त्यांना एवढी अडचण आहे किंवा चालण्याचा त्रास आहे तरी सुद्धा आवर्जून या कार्यक्रमाला त्या उपस्थित राहिल्या। त्यांच्या संस्कारातून श्यामदादा गायकवाड यांच्यासारखं नेतृत्व पुणे शहराला मिळालं। एक युवक नेतृत्व, या युवा नेतृत्वाच्या माध्यमातून पुणे शहरात आंबेडकरी चळवळीचं काम केलं जात आहे।
विद्यार्थ्यांना शालेय मदत करणं, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणं, धार्मिक क्षेत्रात काम करणं असं त्यांचं विशेष कौशल्य आहे. आणि त्यांचा विशेष सत्कार खास याच्यासाठी करण्यात येतोय की चर्मकार समाजातलं हे दाम्पत्य आज बुद्ध तत्वाच्या अनुषंगानं बुद्धाच्या मार्गावरती चालतंय. आणि बुद्धाच्या मार्गावर चालत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो मूलमंत्र दिला तो तंतोतंत पाळत त्यांनी त्यांच्या मुलीला, दोन्ही मुलींना जागतिक कीर्तीचं घडवलेलं आहे. त्यांची मुलगी आदिती विजय ननवरे ही सध्या अमेरिकेमध्ये MS म्हणजे इंजिनिअरिंगची डिग्री करते आणि कॅलिफोर्नियात एका मोठ्या पदावरती काम करते. त्याचबरोबर त्यांची दुसरी मुलगी जपानने केलेली आहे. अनेक वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणावं लागलं की मला माझ्या शिकलेल्या लोकांनी धोका दिला, परंतु माझ्या अडाणी आणि खऱ्या अर्थाने अशिक्षित असणाऱ्या लोकांनी सुद्धा माझी चळवळ योग्य रीतीने पुढे आणि खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीला घट्ट धरून ठेवून त्यांचा स्वाभिमान कुठलाही तिळमात्रही एक कणही कमी न करता या सगळ्या बाबासाहेबांनंतरच्या पिढीनं आंबेडकर चळवळ आज तळागाळात जिवंत ठेवलेली आहे. आणि त्यातलेच एक आदरणीय गणपत गायकवाड हे पंचायत समिती वेतनाचे सदस्य आहेत आणि आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर असतील, BC कांबळे असतील किंवा जुन्या सगळ्या चळवळीच्या कार्यक्रमांमध्ये हिरिरीने सहभाग घेत आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकरी भाषा जपण्याचं काम आदरणीय गणपत गायकवाड दादांच्या हस्ते झालेलं आहे. आणि त्यामुळे आदरणीय वसंत मामा साळवे यांच्या हस्ते त्याचा या ठिकाणी सम्यक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. त्यांना हा सन्मान करत असताना आम्हाला अत्यंत अभिमान होत आहे. आदरणीय वसंत मामा साळवे यांच्या हस्ते हा सन्मान त्या ठिकाणी होत आहे. सन्माननीय गणपत गायकवाड एकदा जोरदार या मान्यवरांसाठी आपण टाळ्या दिल्या पाहिजे. सातत्यानं काम करतात. त्यांची वेशभूषा आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर सुद्धा तळमनात आंबेडकरी भावना संचारल्याशिवाय राहत नाही. आणि अशा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि एकूणच आंबेडकरी चळवळीतील अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हिरीने सहभाग घेऊन आंबेडकरी चळवळ तळागाळात जिवंत ठेवण्याचं काम केलं. बाबा गायकवाड यांना सम्यक पुरस्कार देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी आदरणीय टकाजी दादा गायकवाड यांचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांच्या या कार्याचा उल्लेख आणि त्यांच्या कार्याचा सत्कार आम्हाला सम्यक पुरस्काराच्या माध्यमातून या ठिकाणी करता आला. धन्यवाद. टकाजी बाबा यांचा लढलेले आहे. आणि त्याचबरोबर त्या प्रबुद्ध भारतच्या संपादकीय टीम मध्ये सल्लागार म्हणून, कायदेशीर सल्लागार म्हणून काम करतात आदरणीय ॲडव्होकेट गायत्री कांबळे यांच्या या कार्याचा उल्लेख करताना आम्हाला खूप अभिमान होतोय. ताई आघाडीच्या माध्यमातून आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या संपूर्ण महाराष्ट्राचं प्रवक्ते म्हणून ज्यांनी या पारलिंगी सगळ्या समुदायांचं नेतृत्व केलं आणि मुख्य प्रवाहात या पारलिंगी समूहाला या बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आणलं आणि दिशा पिंकी शेख यांच्यासारख्या आमची भगिनी या महाराष्ट्राला आणि या देशाला माहीत झाली. आदरणीय दिशा पिंकी शेख यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांचं कार्य, त्यांचा अभ्यास, त्यांची कविता ही मानवतेची भाषा बोलते आणि त्यांच्या या कार्यकर्तृत्वास सम्यक पुरस्कार देऊन आम्ही त्यांचा सन्मान करत आहोत. त्यांचा सन्मान करत असताना आम्हाला अभिमानानं आमचा ऊर भरून येतो. आदरणीय दिशाताई त्यांच्या अभ्यासावरती, त्यांच्या लेक्चर्सवरती अनेक विद्यापीठ, महाविद्यालय देशात आणि परदेशामध्ये त्यांच्या विचारांचा, कवितांचा अभ्यास करत आहे. आणि आज दिशा पिंकी शेख या आमच्या गरीब परिवारातील एक सदस्य म्हणून आमच्या सोबत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. आदरणीय दिशाताई, तुमच्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा देत असताना आणि आपल्याला सम्यक पुरस्कार प्रदान करत असताना आम्हाला खूप खूप आभार आणि अभिमान वाटतो. आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. त्याचं कारण आहे की पारलिंगी समाजाचं नेतृत्व करत असताना ज्या समाजाला दिशा नाही अशा समाजाला दिशादर्शक पद्धतीने काम करत असताना सामाजिक न्यायाची मुख्य दिशा म्हणजे काय असते? अरे होय, माणसाचा पंथ एकच असतो, तो माणुसकीचा, मानवतेचा पंथ माणसाच्या सुखाकरता आहे हे सांगत असतानाच तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म जो बाबासाहेबांनी आम्हाला दिला तो धम्म किती पवित्र आहे आणि भारतीय संविधानानं आम्हाला समानतेची संधी दिली हे अधोरेखित करत असताना समाज मनावर स्वतःचं नाव कोरत असतानाच दिशाताईनं जे काय गांजले ते असे म्हणे जो वापरले
अशा रंजण्या समूहाला स्वतःच्या हृदयाशी लावत माणुसकीचा मना पेरण्याचं काम केलं. पुन्हा एकदा त्यांनी जे दिशादर्शक काम केलं त्याकरता पण एकदा जोरदार टाळायला पाहिजे, कारण अशीच माणसं समाज मनाचा आरसा होऊन काम करतात. धन्यवाद. यानंतर मी आपल्यासमोर अशा व्यक्तीला या ठिकाणी पाचारण करणार आहे की ज्या व्यक्तीचा नामोल्लेख करताना मला स्वतःला खूप खूप अभिमान वाटतो आणि आनंद वाटतो. वंजारी समाजातून येणाऱ्या आमच्या या बंधूनं एक अद्वितीय अशी कमाल केली. बुद्ध इथल्या बौद्धांना जेवढा माहीत नाही तेवढा आत्मसात बुद्ध त्यांनी केलेला आहे ते आदरणीय गोपाळदादा गंगावणे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जे जे महाविद्यालयात मुंबईमधून पास आउट असणारे आदरणीय गोपाळदादा गंगावणे हे 2 गोल्ड मेडलिस्ट आहेत. गोल्ड मेडलिस्ट आहेत, शिल्पकार आहेत, चित्रकार आहेत आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार चित्रकार म्हणून त्यांचा नामोल्लेख होतो. आता सध्या अभिमानाची गोष्ट म्हणजे भारतीय सैन्य दलाच्या नेव्हीमध्ये जेवढे हेलिकॉप्टर्स आहेत त्याचे मॉडेल बनवण्याचं काम आदरणीय गोपाळदादा गंगावणे करतायत. त्याच्या शिल्पाचं काम गोपाळदादा गंगावणे करतात. त्यांची बुद्ध आणि एकूणच तत्वज्ञानावरचा अभ्यास एवढा गाढा आहे. वंजारी समाजातले जरी असले तरी सुद्धा बुद्ध तत्वज्ञानावरती त्यांचा अभ्यास जर आपण ऐकला तर थक्क होऊन जाल. मी आदरणीय गोपाळदादा गंगावणेंना हा सम्यक पुरस्कार प्रदान करताना माझी छाती अभिमानानं उराणे भरून येते आहे आणि खऱ्या अर्थाने योग्य व्यक्तीला हा पुरस्कार मिळणं ही आदरणीय संविधान किंवा सम्यक पुरस्कार संयोजन समितीची मागणी असते आणि योग्य व्यक्तीला पुरस्कार मिळाला याचाही मला अभिमान आहे. आदरणीय गोपाळदादा गंगावणे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या ठिकाणी आपण करून द्यावा आणि त्यांना पुरस्कृत करावं. या ठिकाणी आदरणीय सदानंदजी खुर्चे हे निवृत्त सनदी अधिकारी असून त्यांच्याकडे महाराष्ट्रावर विविध पदांवरती गेली 36 वर्ष प्रशासकीय सेवा करण्याचा अनुभव आहे. त्यातील 27 वर्ष त्यांनी महसूल खात्यामध्ये सेवा बजावली. लोक म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी बांद्यापासून म्हणजे महाराष्ट्राच्या कोकण विभागातील एक दूर गाव ते चांद्यापर्यंत काम केलेले आहे. 3 पदव्या आणि पदव्युत्तर पदव्या कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखेच्या त्यांनी घेतलेल्या आहेत. अतिशय मोजक्या IAS अधिकाऱ्यांपैकी ते एक आहेत. महाराष्ट्रातील शासनामधील महत्त्वाच्या पदांवर काम करत असताना त्यांनी 6 विधानसभा आणि 8 लोकसभामध्ये निवडणुकीच्या निरीक्षणाचे काम पाहिलेले आहे. त्यांच्या सेवाविषयक कारकिर्दीमध्ये त्यांनी निवडणुका कशा घेतल्या पाहिजेत, त्या कशा लढवल्या पाहिजेत, विविध उमेदवार आणि त्यांच्यामध्ये प्रसार माध्यमे कशी काळाची भूमिका निभावतात या बाबतीतचा अगदी जवळून अनुभव घेतलेला आहे. त्यांनी देशातील म्हणजे भारतातील सर्व राज्य आणि अमेरिका, UK, चीन, 14 युरोपियन देश, नेपाळ, श्रीलंका, दक्षिण कोरिया या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत आणि या भेटी दरम्यान त्यांनी वेळ काढून त्या ठिकाणच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि संस्थांना भेटी दिलेल्या. तेथील निवडणुका आणि त्यातील लोकनियुक्त मंडळी कशा असतात हे त्यांनी समजून घेतले, त्याचा अभ्यास केला, त्याचं वाचन केलं आणि सत्यस्थितीत राजकारण, आर्थिक आणि सामाजिक विषयांमध्ये सक्रिय सहभाग यामुळे त्यांना भारताच्या एका दूरस्थ भागातील छोट्या जिल्हा परिषदेचे जगातील सर्वात मोठी प्राचीन संसद म्हणजे युनायटेड किंगडम या संसदेपर्यंतचा लोकशाहीचा प्रवास कसा चालतो ह्याचा सखोल ज्ञान त्यांना आहे आणि म्हणूनच आदरणीय सदानंद खुर्चे सरांना सन्मानानं आम्ही सम्यक पुरस्कार प्रदान करत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. मी आदरणीय वसंतदादा सावे यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय सदानंद खुर्चे सरांना सन्मानपूर्वक सम्यक पुरस्कार प्रदान करावा. संतोष बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. सदानंद खुर्चेने नेमकं तेच अधोरेखित केलं. शिक्षण हे वाघिणीचं दूध ते प्राशन केलं, परंतु ते करत असताना त्यांनी जे अलौकिक काम केलं, जे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की प्रशासनातील महत्वाच्या आणि माऱ्याच्या जागा पटवा. त्या जागा पटवल्यानंतर स्वतःचं कार्यकर्तृत्व आपल्याला सिद्ध करता येतं, असाध्य ते साध्य करता येतं आणि नेमकंच असाध्य ते साध्य करत असताना 14 देश, विविध भाषांतील लोकांशी संवाद, सामाजिक न्यायाच्या मुख्य प्रक्रियेमध्ये आपल्या माणसाला कसा न्याय मिळेल हेही पाहिलं. आणि स्वतः जिल्हाधिकारी असताना बीड आता खूप असतात ती बीडची लोकशाही असं निंदनीय आणि घृणास्पद आहे.
स्वतः तो FIR नोंदवला आणि मुंडे दाम्पत्याला जेलची हवा दाखवली. त्याचे सदानंद खोचे साहेब. धन्यवाद. या ठिकाणी आणखीन एक विशेष पुरस्कार सम्यक पुरस्कार समितीच्या वतीने देण्यात येतो आणि ते म्हणजे कालकर्त्री अनिल मामा गायकवाड यांना. गेली अनेक वर्ष अनिल मामा गायकवाड म्हणजे दांडेकर पूल ते पुणे शहरातल्या आंबेडकरी चळवळीचा एक महत्त्वपूर्ण धागा म्हणजे अनिल मामा गायकवाड होता. पुणे महानगरपालिकेची 2दा इलेक्शन्स त्यांनी त्या काळात लढवली. महाराष्ट्रातल्या आंबेडकरी चळवळीतल्या महत्त्वपूर्ण बालेकिल्ल्यांपैकी एक महत्त्वाचा बालेकिल्ला त्यांच्या माध्यमातून सांभाळला जात होता तो दांडेकर पूलवर. या आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज असणारे अनिल मामा गायकवाड प्रत्येक वर्षी सम्यक पुरस्कार सोहळ्यात हिरिरीने भाग घ्यायचे आणि या सोहळ्याचा एक अंग असणारं एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे अनिल मामा गायकवाड. अनेक आंबेडकरी तरुण या क्षेत्रात घडवण्याचं काम अनिल मामा गायकवाडांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि मरणोत्तर आपण त्यांना हा सम्यक पुरस्कार देतोय. त्यांच्या कार्याचा गौगवा आणि त्यांच्या कार्याचा सन्मान आम्हाला ते हयात असताना करता येत नाही, अर्थ आला नाही याचा आम्हाला खंत आहे. परंतु त्यांची खूप इच्छा होती की सम्यक पुरस्कारावरती कधीतरी माझं नाव नोंदलं जावं आणि त्याच्यासाठी आमचे मुख्य आयोजक आदरणीय नागेशदादा भोसले यांना त्यांनी वारंवार या विषयीची विनंती केली होती आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांचा या सन्मान आम्ही या ठिकाणी करतो. मरणोत्तर त्यांना हा पुरस्कार देतोय. त्यांच्या सुविद्य पत्नी या ठिकाणी उपस्थित आलेल्या आहेत. हा पुरस्कार देताना सम्यक पुरस्कार समितीच्या आमच्या सर्वांच्या वतीनं आम्ही खूप आदरांजली अनिल मामा गायकवाडांना वाहतो आणि आंबेडकरी चळवळीतील त्यांचं काम हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे असं आम्ही मानतो. सन्माननीय अनिल मामा गायकवाड यांचा पुरस्कार त्यांचा मुलगा राहुल आणि त्यांच्या सुविध पत्नी यांच्या दोघांच्याही उपस्थितीत या ठिकाणी स्वीकारला जातोय. मी दोघांनाही विनंती करतो की आपण या ठिकाणी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यावं. मी आदरणीय वसंत मामा साळवे, आदरणीय अरविंदजी तायडे, आदरणीय अजयजी भालशंकर ह्या योद्ध्याचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर असतील, तथागत गौतम बुद्ध असतील किंवा या सगळ्या मान्यवरांचं आपण ते नसतानाही जे स्मरण करतोय ते स्मरण आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या या सच्च्या कार्यकर्त्याचा आम्ही करतोय आणि हा पुरस्कार देताना त्यांच्या कुटुंबियासोबत राहताना आम्हाला खूप सन्मानपूर्वक अभिमान वाटतोय. चित्रपट जगतामध्ये स्वतःचं एक वेगळा नावलौकिक निर्माण करणारं एक नाव तुमच्या माझ्यातलंच. खरं तर शिंदे घराण्याला अनन्यसाधारण महत्व आहे, परंतु चित्रपट सृष्टीमध्ये स्वतःचा एक नावलौकिक निर्माण करणारा आपल्यातील एक कलंदर कलावंत तुमच्या माझ्यासारखा काळ्या मातीत राबलेला आणि तसाच रांगराकंठ काळा अवघड धोबड मातीचा अंतरात परी संत नादती बोल सांगती बोल. बंधूंना सम्यक पुरस्कार दिला आणि त्यामुळं चित्रपट क्षेत्रात प्रचंड मोठं वादळ म्हटलं. तेच वादळ आज आदरणीय आमचे बंधू मिलिंद शिंदे यांच्या बाबतीत आम्ही करतोय. आदरणीय मिलिंद शिंदे ज्यांना आपण तांबडे बाबा म्हणून ओळखतो, मराठी चित्रपटसृष्टी असेल, हिंदी चित्रपटसृष्टी असेल, या चित्रपटसृष्टीमध्ये आत्ताच आलेला जयंती, रे राया, भिकारी, श्यामची शाळा, माझी तपस्या, शासन, टुरिंग टॉकीज, नाच तुझंच लगीन आहे, बाबू बँड बाजा, नटरंग, पारत, जाऊ तिथे कळ, भयो इतकेच नव्हे तर सौ राऊत, डोंबारी, वेद प्रेम अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी चतुरस्त्र अभिनेते म्हणून काम केलं. वादळवाट, अग्निहोत्री, तू तिथं मी, गंध फुलांचा गेला सांगून, सरस्वती, बालपण देगा देवा, आई माझी काळूबाई, माझ्या नवऱ्याची बायको, सुख म्हणजे नक्की काय असतं, तुझ्या इष्टाचा नागपुळा, देव माणूस अशा अनेक सिरियल मध्ये ज्यांनी काम केलं ते आदरणीय आमचे बंधू मिलिंद शिंदे यांना या वर्षीचा विशेष सम्यक पुरस्कार जाहीर झाला आणि तो त्यांना प्रदान करण्यात येत आहे. आज त्यांच्या मावशी ऍडमिट असल्यामुळे त्यांना या ठिकाणी येता आलं नाही, त्यामुळे त्यांनी ताईंना पाठवलं. त्यांच्या सुविध पत्नी सन्माननीय आयुष्यमती प्रज्ञा मिलिंद प्राजक्ता ताईंनी हा पुरस्कार या ठिकाणी स्वीकारलेला आहे. प्राजक्ता ताईंचे वडीलही या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की काका आपणही या ठिकाणी यावं आणि हा पुरस्कार स्वीकारावा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत यांच्या सुविध पत्नी प्राजक्ताताई हा पुरस्कार स्वीकारतात. प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे एक सामर्थ्यशाली स्त्री उभी असते. प्राजक्ताजी आपण प्राजक्तासारख्या त्यांच्या मागे उभे आहात म्हणूनच प्रयत्नानं मिलिंदच्या कार्यकर्त्याला एक जो सुगंध बसवलेला प्राजक्ताचा तो मला वाटतं तुमच्या नावाचाच सुगंध मिलिंदच्या एकूणच कार्यकर्त्याला का प्राजक्ताजी होतोय की एवढा मोठा अभिनेता
राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रपट ज्यांनी बनवले, आज तो अभिनेता हा परिपूर्णपणे बौद्ध आणि बुद्धिस्ट असल्यामुळे इथला मीडिया, इथली चळवळ आणि इथल्या सगळ्याच गोष्टींनी त्यांना अनेक वेळा डावलण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या ताकदीच्या अभिनयाच्या बळावरती त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आणि रसिक मनाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये जागा निर्माण केली. ते आदरणीय मिलिंद दादा शिंदे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. नुसतं तांबडे बाबा म्हटलं तरी भल्याभल्यांचं तांबडं फक्त असा आमचा आंबेडकरी चळवळीचा एक चालतं बोलतं गाणपीठ आहे. आंबेडकरी चळवळ सर्वसामान्य माणसांमध्ये रुजवत असताना आजच्या युवा शक्तीनं ती स्वीकारली पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या वाटेला गेल्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही असं अंकल सातत्यानं सांगत असतात आणि आपल्या विचार, वाणी आणि कार्यातून भारतीय आपण दिशाताईंचं या ठिकाणी स्वागत करावं. जय भीम. सर्वप्रथम या सम्यक पुरस्कारासाठी माझी निवड केली, त्यासाठी निवड समितीचे आणि आयोजक समितीचे मी आभार मानते. नंतर बोलण्याच्या ओघात माझ्याकडनं हे राहून जातं. शाळा कमी झालेली असल्यामुळे औपचारिकता ध्यानात नाही राहत, बरोबर? ओके, तर औपचारिकतेचा जरा विसर पडतो, म्हणून सर्वप्रथम आभार मानते. एवढ्या सगळ्या ज्येष्ठांच्या सोबत बसताना मी स्वतः खूप विचार करते की ही जागा आपली आहे का, कारण की मी खूप लहान आहे. चळवळीत माझं योगदान खूप थोडंच आहे, किंवा आहे की नाही त्याच्यावरही माझा प्रश्नचिन्ह आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मला तुम्ही एवढ्या सगळ्या ज्येष्ठांच्या, ज्यांची पूर्ण हयात गेली, त्यांच्या बरोबरीने सन्मानित केलं, त्याबद्दल विशेष आभार. आज हा पुरस्कार ज्या नेत्याच्या नावाने किंवा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त दिला जातोय ते माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. एका माणसाला स्वतःचं नाव सिद्ध करायला लावणारा हा देश आहे. म्हणजे आम्ही रामायणात, महाभारतात सीतेची अग्निपरीक्षा असेल किंवा मग इतर प्रामाणिक माणसांच्या परीक्षांचे खूप दाखले देतो, पण आंबेडकरांना आंबेडकर आहे हे सिद्ध करण्यासाठी आम्ही किती परीक्षा घेतल्या हे इतिहासात बहुतेक नंतर लिहिलं जाईल. आजही लिहित आहेत काही लोक. आणि त्या सगळ्या परीक्षांमध्ये, त्या सगळ्या अग्निकुंडांमध्ये तपून निघालेलं, सुलाखून निघालेलं एक सोनं म्हणतो जे आपण, नाही का, ते आमच्या वाट्याला आलं. आमच्या म्हणजे माझ्या तृतीयपंथी पारलिंगी समुदायातील भगिनींच्या वाट्याला आलं. हे आम्ही जे बाकीचे समजतात का नाही, पण मी तर माझं भाग्य समजते. भाग्य या गोष्टीवर पण विश्वास नाही, कारण की आमचं भाग्य पण बाबासाहेबांना लिहिले. त्याच्या आधी आमचं काही भाग्य पण नव्हतं. पण आता ते तोंडी बोलायच्या गोष्टी आहेत तर येत आहेत ते शब्द तोंडी, समजून घ्या जरा. सगळंच तरकारी नाही तपासू, आणि जे तपासायचं ते सोडून देतो आम्ही, नाही का. 5 मिनिटात बोलणारे जे काय बोलायचं ते. मला सांगा, आज खूप साऱ्या राजकीय पक्षांनी पारलिंगी समुदायाला पद द्यायला सुरुवात केलेली आहे, पण सुरुवात कोणी केली? सुरुवात करायला आम्हाला आंबेडकर लागतो. मग तुमचं भीमा कोरेगाव असो, नाही तर तुमचा औरंगजेब असो, नाही तर तुमच्या इथल्या शिक्षणाचं धोरण असो, नाही तर तुमचा हमला करा म्हणून सांगायचं लागणारं आंदोलन असो, इथली बेरोजगारी असो, इथली महागाई असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असो, विरोधी पक्ष म्हणून इथे महाराष्ट्रामध्ये आज घडीला भूमिका घेणाऱ्या एकमेव नेत्याच्या नावाने हा पुरस्कार मिळाला, याचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे. गर्दीच्या मागं भूमिका बदलणारे लई बघितले मी. मला राजकारणातलं फार काही कळत नाही, पण जर गर्दी तिकडे आहे तर ते बरोबरच असतील म्हणून गुळाला माशा चिटकतात. पण गर्दीच्या विरोधात एकटं उभं राहणं म्हणजे आंबेडकरवादी असणं, हे नुसतं म्हणायला नाही तर जगायला बाळासाहेब आंबेडकरांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि मला त्याचा अभिमान आहे की मी गर्दीसोबत नाही आहे,
तर लढणाऱ्या योद्ध्यासोबत आहे, ज्यानं कुठल्याही परिस्थितीत अजूनही रण सोडलेलं नाही. आणि जोपर्यंत आम्ही रण सोडत नाही तोपर्यंत आमचा पराजय झालाय हे कोणी मानू नये. आम्ही टिकून आहोत, आम्ही लढत राहणार. किमान आमचे अजेंडे चोरून का होईना पण तुम्ही आमचं काम कराल हे आम्हाला माहिती आहे. मग ती जातीय गणना असो किंवा आमच्या हिताचे इतर अजेंडे असो, तुम्ही आमच्याकडनं चोरणार आणि आम्हालाच गिफ्ट करणार. तसं का असेना पण आम्ही तुम्हाला काम करायला लावणार. इथं गर्दी नाही आपण बोलत होतो मगाशी, नाही का? मला असं म्हणायचं की परिवर्तनाचे वाटसरू हे अल्पसंख्याकच असतात आणि या अल्पसंख्याक माणसांनीच जगातल्या सगळ्या क्रांत्या घडवल्या. जगातल्या सगळ्या क्रांतीचे जनक हे अल्पसंख्याक आहेत. आणि जेव्हा ते अल्पसंख्याक सक्सेस व्हायला लागतात तेव्हा मग परत काही व्यापारी असतात, परत काही दलबदलू असतात, परत काही हितसंबंध जपसणारे असतात. ते परत त्या गर्दीसोबत चिटकतात, त्या गर्दीला करप्ट करतात आणि परत क्रांती करण्यासाठी क्रांतिकारी अल्पसंख्याक उरतात. तर ह्या अल्पसंख्याक असलेल्या परिवर्तनाच्या वाटसरूंना तुम्ही पुरस्कार देऊन सन्मानित केलं, त्यांच्या जगण्याला लढण्याला बळ दिलं, त्यांना चालताना त्यांच्या चेहऱ्यावर एक हसू दिले या पुरस्काराने. आणि माझ्यासारख्या एका छोट्या सामान्य कार्यकर्त्याला बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी स्वाभिमानी म्हणजे स्वाभिमानाची लढाई आमची, आम्ही सिग्नलवर मागतो, बाजारात मागतो, आम्ही आमच्या पिढ्यानपिढ्या मागण्यामध्ये, नाचण्यामध्ये आणि याच्यात चालल्यात, लोकांना आशीर्वाद देण्यामध्ये चालल्यात. याच्यामध्ये स्वाभिमान काय असतो आणि तो कशाशी खातात हेच माहीत नसलेल्या एका समुदायाला बाळासाहेबांनी स्वाभिमानाची चटक लावली. व्यसनं लई प्रकारचे असतात पण बाळासाहेबांनी इथल्या भटक्यांना, दीन दलित, वंचितांना, शोषितांना, पीडितांना आणि त्यांच्या पाठीमागच्या आमच्या पारलिंगी समुदायाला टाळ्यांच्या खणकेची, सन्मानाची, स्वाभिमानाची चटक आणि व्यसन लावलं. त्या व्यसनात धुंद होऊन आम्ही ही परिवर्तनाची लढाई लढत आहोत आणि नक्की विजयी होऊ. बाबासाहेब आमचे सोबत आहेत, बाळासाहेब आमच्या सोबत आहेत आणि आंबेडकर सोबत असलं तर मग तीच का डर. जय भीम. धन्यवाद. मी दोन मिनिटं मोजूनच 2 मिनिटात संपवणार आहे. की शब्द बुद्धाचा खरा हो, शब्द बुद्धाचा खरा हो, इथला हरेक जागृत चिरा हो. शब्द बुद्धाचा खरा हो, इथला हरेक जागृत चिरा हो. प्रेमाची एवढी महती पसरावी, प्रेमाची एवढी महती पसरावी की द्वेषाचा काडीमोल कचरा हो, द्वेषाचा काडीमोल कचरा हो. आज साहेबांचा वाढदिवस आहे आणि सूचना आहे की वाढदिवसाचा उत्सव करू नये असा हा सध्याचा प्रसंग आहे. एकूण स्थिती भारताची तशी आहे. परंतु स्थिती कशी असू द्या, आपल्याला दुःखाची जाणीव आहे म्हणून आपण त्या जाणीवेतून कायमच मानवाला संवेदनशीलतेने बघत आलेलो आहोत. अंतिमतः बुद्धाच्या विचारांचा हा देश व्हावा यासाठी आपण चिंतनशील आहोत, विचारशील आहोत आणि प्रासंगिक त्या विचारामुळेच आपण रस्त्यावर देखील आहोत. त्यापैकी आपण सर्वच या विचारातले सहप्रवासी आहोत. त्यामुळे प्रथमतः साहेबांच्या वाढदिवसानिमित्त साहेबांना दीर्घायुष्य लाभण्याच्या मंगलकामना मी इथे देतो. आणि मला या पुरस्कारासाठी आपण निवड केली आहे, त्या सन्मानाच्या संदर्भात माझा विचार केला आहे. याबद्दल मी प्रथमतः आपणा सर्वांचेच ऋण व्यक्त करतो आणि एक आवर्जून सांगतो, मी बौद्ध वंजारी आहे. जोपर्यंत बाबासाहेबांना अभिप्रेत प्रबुद्ध मनुष्य इथे तयार होत नाही, त्यालाही प्रबुद्ध होण्याचं स्वप्न जोपर्यंत पडत नाही, त्याला तोपर्यंत त्याच्या दुःखमुक्तीचं औषध सापडलं असं म्हणता येत नाही. मला वाटतं ते मला कधी सापडलं हे माहिती नाही, पण मिलिंद परिसरात सापडलं एवढं मात्र मी निश्चित सांगू शकतो. त्यामुळे त्या मिलिंद आणि नागसेन परिसराचा मी विद्यार्थी आहे
आणि याचं भान जेव्हापासून मला नीट आलं आहे तेव्हापासून हा समतेचा विचाराच्या सहप्रवासात मी आहे. हा माझा सन्मान नसून मी अंगीकारलेल्या गुणांचा विचारांचा सन्मान आहे आणि मी त्या गुणांना तो बहाल करतो आहे आणि मी इथे माझी रजा घेतो. जय भीम. धन्यवाद मला बोलण्याचा मान दिला. माझे पती मिलिंद शिंदे यांच्या वतीने मी हा पुरस्कार स्वीकारला आहे. एक पुस्तक आहे महाआर्या जे माझ्या एका काकांनी लिहिलं आहे SP खाडे. त्यामध्ये एक सारांश सांगताय त्यामधला की त्यांनी असं लिहिलं होतं की ते सिलेक्शन प्रोसेसमध्ये गव्हर्नमेंटमध्ये होते. पण ही वॉज देअर इन गव्हर्नमेंट. He in process been selected to candidates. So त्या कॅन्डिडेट्समध्ये जनरल कॅटेगरी, SC ST OBC कॅटेगरी. तर त्यामध्ये त्यांच्या एक्सपिरियन्समध्ये असं आहे की जेवढे मार्क्स जनरल कॅटेगरीमध्ये असतात त्याच्यापेक्षा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स हे SC ST NT या मागासवर्गीय कॅटेगरीच्या मुलांनी सिद्ध केलेलं आहे. म्हणजे आता जे आरक्षणाचं म्हणजे आम्ही हे सोडून दिलेलं आहे की आम्हाला आरक्षण पाहिजे की नको. आम्ही आमच्या स्वबळावर स्वकर्तृत्वावर ह्या ठिकाणी उभे आहोत. मी स्वतः IT इंजिनियर आहे. मी आतापर्यंत कधीही कॅटेगरी म्हणून कोणत्या कॉलेजमध्ये माझं MBA झालेलं आहे इंटरनॅशनल कॉलेजमधून. इंटरनॅशनल कॉलेजमध्ये पण मी कधी SC ह्या कॅटेगरीच्या अंडर मला ॲडमिशन मिळावं म्हणून कधी प्रयत्न केले नाही. माझे पप्पा विलासला तिथे बसलेत. सो आई वडिलांची ही शिकवण कायम राहिली की बाबासाहेबांचा विचार तुम्ही जोपासा, बाबासाहेबांना मेंदूमध्ये ठेवा, विचारांमध्ये ठेवा, तर तुमची प्रगती होईल, तर तुमची तरक्की होईल. सो हे म्हणजे ही जनरेशन आहे. आता ही 5वीतली मुलगी जी बोलली, सो मी तेव्हापासून 3रीला असल्यापासून मी सुद्धा थोडं भाषण करायचे. पण मग तिचं बघून मला अजून रिकॉल झालं की अरे आपण पण असं करायचो. सो ही पिढी आहे, आत्ताची पिढी आहे जी आम्ही आता जॉब करतो ही पिढी आहे. जे सर आहेत ते रिटायर झालेत, माझे पप्पा रिटायर झालेले आहेत, ती पिढी आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ह्या गोष्टी संक्रमित होत आहेत आणि म्हणून आपण आता इथे स्वतःच्या पायावर स्वबळावर उभे आहोत. इथून पुढे म्हणजे आता जी ह्याच्या पुढच्या ज्या काही पिढ्या येतील त्या पिढीचं ते काम असेल की तुम्ही तुमचं नॉलेज ट्रान्सफर करा दुसऱ्या पिढीकडे. आणि मिलिंदचा सत्कार केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. थँक्यू. जय भीम. नमो बुद्धाय. जय संविधान. असणारे सर्व मंडळी, प्रामुख्याने म्हटलं तर आमचे नेते बाळासाहेब या ठिकाणी त्यांचा वाढदिवस 72वा साजरा करत असताना संयोजक मंडळींनी हा कार्यक्रम आयोजित केला. त्याचे प्रमुख आमचे वसंतराव साळवे साहेब आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्याचे आयुक्त सदानंदजी कोचे साहेब हेही यांनी आपला अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी साहेबांना शुभेच्छा देण्याकरता उपस्थित राहिले. आम्ही आमच्या ग्रामीण भागामधून अनेक मंडळी येणार होती, परंतु काही समस्यामुळे काही थांबले. आमच्यासारखे कार्यकर्ते आले. मला माहीत नव्हतं साहेबांचा हा 72वा वाढदिवस आहे, परंतु आता मी साळवे साहेबांना विचारलं. त्याच्यावरून साळवे साहेबांनी मला ही माहिती दिली. आपल्याला माहिती आहे की ज्यांच्या आजोबाला फक्त 65 वर्ष निसर्गाने आयुष्य दिलं, त्या 65 वर्षांमध्ये आजोबांनी काय केलं, काय घडवले ते सर्व जनतेला माहिती आहे. मागासवर्गीयांना तर आहेच, परंतु आम जनतेला या भारत देशामधल्या बाबासाहेबांच्या बद्दलचे विचार माहिती आहेत. आज जगामध्ये काय चाललंय आपण पाहतो.
बाबासाहेबांनी जर ती घटना लिहिली नसती, संविधान दिलं नसतं, हा गणपतराव गायकवाड या ठिकाणी माईक घेऊन बोलला नसता. बाळासाहेबांना खरोखर आम्ही सर्वच मंडळी या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरताच आलो. आणि संयोजकांनी आमची या ठिकाणी लाभार्थी म्हणून कुठं ना कुठं तरी ग्रामीण भागामध्ये काम करतात, यांचा सत्कार केला पाहिजे म्हणून टकाजी गायकवाड, मी गणपतराव गायकवाड या ठिकाणी आलो. साहेबांनी आमचा सत्कार केला, मी धन्यवाद देतो. परंतु कोचे साहेबांच्या बद्दल साळवे साहेबांनी सांगितलं आपल्याला. मी पंचायत समितीचा मेंबर असताना 17-18 वर्ष 3 वेळा निवडून आलो. परंतु धरणग्रस्तांचं, मागासवर्गीयांचं जे काम आहे, हे काम करत असताना मला अनुभव आला की साहेब त्या ठिकाणी आयुक्त होते. साहेबांच्याकडे गेलो तर पहिलं अगोदर आम्हाला बोलवणार, जे काय काम आहे ते सांगणार आणि त्याप्रमाणे आम्हाला सर्व माहिती देणार. तेव्हा असे वरिष्ठ अधिकारी क्वचित आपल्याला बघायला मिळतात. काही वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांना जात सांगायची सुद्धा लाज वाटते. परंतु जर साहेबांचा विचार जर केला आपण, त्याप्रमाणे खरोखर आम्हाला अभिप्रेत आहे, माहिती आहे. या ठिकाणी मी आमच्या विभागाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती अध्यक्ष व्हायला या नात्याने बाळासाहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी कोचे साहेबांना मी माझ्या वतीने त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करतो. हे त्यांनी स्वीकार करावा ही मी विनंती. एकदा जोरदार टाळ्याच्या गजरात आदरणीय कोचे सरांचं आपण स्वागत करावं. हा सन्मान असतो, मान असतो आणि स्वाभिमान असतो. एका सन्मानार्थीने दुसऱ्या सन्मानार्थीला केलेला हा सन्मान आहे. आदरणीय कोचे साहेबांचं कार्य मी या ठिकाणी आदरणीय कोचे सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय ज्ञानेश्वर महाराज वाबडे या ठिकाणी आलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्याच्या गजरात आपण महाराजांचं स्वागत करूया आणि 10 मिनिटं 15 मिनिटातच आपण त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी सुरुवात करूयात. आदरणीय कोचे सरांना विनंती करतो की त्यांनी पुरस्काराचं उत्तर म्हणून 2 मिनिटात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. यानंतर स्वागताध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष या ठिकाणी बोलतील आणि त्यानंतर लगेचच वाबळे सरांचं कार्यक्रम या ठिकाणी सुरुवात होईल. आजच्या या सम्यक पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्तानं मंचकावर उपस्थित असलेले सर्व सन्मानार्थी, ज्यांनी या देशाचं भवितव्य घडविण्यासाठी रक्ताचं पाणी केलं, त्या सर्व महामानवांना मी आधी अभिवादन करतो. मित्रहो, यांचे संयोजक नागेश भोसले हे माझ्याकडे आले होते आणि ते मला म्हणाले की साहेब तुम्ही या, असं आहे वगैरे. याचं ठीक आहे, मी येणार. त्याचं कारण असं आहे की बाळासाहेबांचा माझा परिचय हा पहिल्यांदा 1999 साली झाला, ज्यावेळी बाळासाहेब हे अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे होते. त्यावेळी त्या निवडणुकीचा मी निरीक्षक होतो. तेव्हापासून बाळासाहेबांचा माझा जवळचा परिचय आलेला आहे. या प्रसंगी आता कसं आहे की सगळेच इथे बसलेले सगळे सुशिक्षित आहेत, सगळ्यांना माहिती आहे कोणी काय काय केलेलं आहे हे सगळं माहिती आहे. त्याविषयी मी तुम्हाला काही सांगणार नाही. पण मी तुम्हाला एक 2-4 गोष्टी फक्त सांगणार आहे. माझं शिक्षण हे नागपूरमध्ये झालेलं आहे
आणि सगळ्यांना इथे बसलेल्या सगळ्यांना माहिती आहे हे नागपूर हे चळवळीचे मुख्य केंद्र त्यावेळी होते, आजही आहे. 1969 ते 1979 हे 10 वर्ष माझं नागपूरमध्ये शिक्षण झालेलं आहे आणि त्यामुळे दीक्षाभूमीवर होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला मी हजर राहिलेलो आहे. त्याच्यामुळे बाबासाहेबांची चळवळ काय असते हे मला माहिती आहे. आणि त्याचबरोबर त्या कालावधीमध्ये बौद्ध धम्माचे धम्मगुरु ज्याला मी मानतो ते डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन यांच्याकडून मी कॉलेजमध्ये असताना एक 8 ते 10 वर्ष बोधामृत पाजून घेतलेला आहे. त्याच्यामुळे हा धम्म काय आहे आणि चळवळ काय आहे याची मला सविस्तर माहिती आहे. मी त्याबद्दल सांगणार नाही, फक्त एवढंच सांगतो की बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं की तुम्ही शिका आणि माऱ्याच्या जागेवर बसा म्हणजे तुम्हाला समाजासाठी काही करता येईल. हा एक उद्देश ठेवून मी शिकलो. मी MSc आहे, MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये आहे आणि LLBच्या नंतर LLM केलेला आहे. त्याच्यामुळे प्रशासनामध्ये त्या काळी तरी माझ्या एवढा शिकलेला अधिकारी नव्हता आणि त्याच्यामुळे संबंध 36 वर्षाच्या नोकरीमध्ये माझ्या नादाला कधी कोणी लागलं नाही. आणि हे सगळं सामर्थ्य जे आहे, ही सगळी हिंमत जी आहे ते भगवान बुद्धाच्या धम्मामुळे आणि बाबासाहेबांच्या विचारामुळे मला मिळालेली आहे. हे स्पष्टपणे मी तुम्हाला सांगतो. फक्त एक 2-4 उदाहरण सांगतो. 1982 सालची गोष्ट आहे, ज्यावेळी शाहू महाराजाचं जन्मगाव कागल इथे मी होतो माझ्या प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये. तिथले ते राजे त्यावेळी आमदार होते विक्रमसिंह घाडगे. त्यांनी मला फोन केला, साहेब म्हणाले जातीचे दाखले द्यायचे आहेत. माझ्या ऑफिसमध्ये असं काही प्रॉब्लेम नाही आहे, जातीचे दाखले सगळ्यांनाच मिळत. नाही साहेब, प्रॉब्लेम तशी नाही आहे, 4000 दाखले द्यायचे आहेत ते 3 दिवसात. त्यावेळी हे कॉम्प्युटर वगैरे असते काही सिस्टीम नव्हती. म्हटलं हे कशासाठी? काय म्हणाले, सरकारची योजना आहे की मागासवर्गीय जे शेतकरी असतील त्यांनी जर ऊसाची लागवड केली तर त्यांना एकरी 5000 रुपये सरकार अनुदान देणार आहे. आता 82 साली 5000 रुपये अनुदान म्हणजे मोठी गोष्ट होती. पण हे 3 दिवसात करायचं आहे म्हटल्यानंतर मी सगळे तलाठी, सगळे ग्रामसेवक आमच्या तिकडे तहसील ऑफिसमध्ये बोलावले. सगळ्या शेतकऱ्यांना इथेच दाखला द्या, हा इथला रहिवासी आहे, याची इतकी शेती आहे आणि फक्त स्टॅम्प पेपरवर 20 रुपयाचं स्टॅम्प पेपरवर त्या शेतकऱ्याने ॲफिडेव्हिट करून द्यायचं. असे मी 4000 दाखले 3 दिवसात दिले. कॉलेजमधली पोरं दाखले लिहायला बोलावले होते. तेव्हा तुम्ही अधिकारामध्ये असता तेव्हा तुम्ही समाजासाठी बरंच काही करू शकता. दुसरं एक महत्वाचं असं आहे की पुढे मी पदोन्नती हे तेथे पुणे जिल्ह्यामध्ये होतो. आता आमचे ते स्नेही गणपतराव गायकवाड त्यांनी सांगितलेलंच आहे. म्हणजे या पुणे जिल्ह्याच्या इतिहासामध्ये असं कधी झालेलं नाही, भविष्यात होण्याची सुतराम शक्यता नाही. तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही, अरुण भाटिया नावाचे कमिशनर होते इथे. त्यावेळी या अधिकाऱ्याच्याकडे 7 चार्जेस होते. 7 कलेक्टरचा चार्ज, ॲडिशनल कलेक्टरचा चार्ज, RDCचा चार्ज, SDMचा चार्ज, FDOचा चार्ज, SDMचा चार्ज, नॅशनल हायवे जे हे चालू होतं ना इंडिया एक्सप्रेसवे याचं लँड, असे एकूण 7 चार्जेस असणारा महाराष्ट्रातला हा एकमेव अधिकारी होता त्यावेळी 1998 मध्ये. तर हे सगळं करत असताना त्या अधिकाऱ्याने हे जाणलेलं होतं की प्रामाणिक कोण आहे, चारित्र्यवान कोण आहे ते असं म्हटल्यानंतरच. अदरवाईज पुण्यामध्ये एखाद्या मागासवर्गीय अधिकाऱ्याला हे सगळं, तर याच्यामुळे बऱ्याचशा सगळ्या छत्रपतींच्या डोक्यामध्ये आणि बाकीच्या भटमांनांच्या डोक्यामध्ये सुद्धा वेगळेच विचार येत होते. हे पण सांगतो तुम्हाला. त्याची मी तमा बाळगली नाही आणि माझं कार्य करत राहिलो. पुढे पदोन्नती झाली. त्याच्यातले 2 उदाहरण तुम्हाला सांगतो.
की जिथे कुठे मी राहिलो त्या समाजासाठी, जनतेसाठी मी केलेलं आहे. 29 मे 1929 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामध्ये पातुर्डा नावाचं गाव आहे, त्या गावाला दाभाडे नावाच्या एका व्यक्तीच्या मुलीच्या लग्नासाठी ते आलेले होते. 1929 सालची गोष्ट लक्षात घ्या. त्यांचं विहिरीवर पाण्याला बंदी होती. बाबासाहेबांनी सगळ्यांना बोलावलं आणि ती विहीर त्या दिवसापासून सगळ्यांना मोकळी करण्यात आली. मी तिथे ज्यावेळी गेलो 2009 मध्ये, त्यावेळी तिथे असं भकास पडलेलं, तिथे मी नंतर स्मारक बांधून दिलेलं आहे. आज ते तिथे उभा. त्याच्यानंतर या संत परंपरेमध्ये एक संत होऊन गेले, संत चोखा मेळा. त्यांचं गाव आहे मेहुणा राजा. ते सुद्धा बुलढाणा जिल्ह्यामध्येच आहे, देऊळगाव राजा तालुक्यामध्ये आहे. तिथे सुद्धा काही नाही, एक नुसतं अशी दगडाची मूर्ती ठेवलेली होती. तिथे पण मी सगळं व्यवस्थित त्यांची मूर्ती आणून तिथे त्यांचं एक मंदिर बांधून दिलेलं आहे. तिसरं उदाहरण फक्त एक सांगतो आणि थांबतो. मगाशी ते बोलता कोणीतरी अँकर मिस्टर दीपकराव मस्केने तो उल्लेख केलेला होता. फक्त ते एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला की प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काय करायला पाहिजे आणि कसं करायला पाहिजे. मी बीडला कलेक्टर असताना स्त्री भ्रूण हत्या करणारा एक्सपर्ट दाम्पत्य डॉक्टर सुधा मुंडे आणि सरस्वती मुंडे हे होते. 19 मे 2012 रोजी 7 महिन्याचा गर्भपात करत असताना एक मागासवर्गीय महिलेचा मृत्यू झाला. 7 महिन्याचा गर्भपात करता येत नाही कायद्यान्वये. प्रचंड गजब झाला या देशामध्ये. सगळे पत्रकार, इंटरनॅशनल पत्रकार सगळीकडे हे झालं. त्याच्यानंतर प्रत्येक जण मला विचारायला लागलं की साहेब तुम्ही आता काय करणार आहे. मी त्यांना सांगितलं फक्त मला तुम्ही 48 तासाची मुदत द्या, मी काय करतो ते दाखवतो. 48 तासाची मुदत एवढ्यासाठीच की ज्या प्रिमायसेसला सील लावायचं असते त्याला नोटीस द्यावी लागते. डॉक्टर सुधा मुंडेला मी नोटीस दिली आणि 48 तासात मी तुझ्या हॉस्पिटलला सील लावणार आहे असं सांगितलेलं होतं. हे लक्षात ठेवा. भारताच्या इतिहासातली पहिली घटना आहे ही. क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या 133 कलमान्वये मी 2012 मध्ये त्या हॉस्पिटलला सील लावलेला होता. अजूनही ते सील तसंच आहे. डॉक्टर सुधा मुंडे जेलमध्ये आहेत अजूनही. डिस्ट्रिक्ट कोर्टात बेल मिळू दिली नाही, हायकोर्टात बेल मिळू दिली नाही, सुप्रीम कोर्टात सुद्धा बेल मिळू दिली नाही. ते डॉक्टर सन्माननीय अजून जेलमध्येच आहेत. आणि म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. मला संताप तळपायाच्या मस्तकात जाणे. एक तर ती महिला जी होती ती मागासवर्गीय गरीब महिला, ती वारली, तिचं मूल लगावलं आणि या अन्यायाची इतकी चीड आली की आता म्हटलं या डॉक्टर सुधा मुंडेला मी धडा शिकवणार. तो जेलमध्ये आहे. त्याच्या पुढे जाऊन एक सांगतो मी असं लिहिलं गव्हर्नमेंटला की डॉक्टर सुधा मुंडे इज नॉट अ डॉक्टर, ही इज अ बुचर, म्हणजे खाटीक आहे तो. याचं मेडिकल रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्यात यावं. त्याचं मेडिकल रजिस्ट्रेशनही कॅन्सल झालेलं आहे. हे चिठ्ठी आलेली आहे. 2 मिनिटं अजून बोलू का? तुम्हाला मी फक्त 10 पर्यंत झालाय ना? हा ठीक आहे. एक शेवटचं एक सांगतो फक्त जे सगळ्यांसाठी लागू आहे, सगळ्या समाजासाठी वगैरे. ते असं आहे, जातक कथा, बुद्ध धर्मातील जातक कथा बऱ्याच लोकांनी वाचलेल्या असतील कदाचित. बुद्ध धर्मामध्ये एक जातक कथा आहे. भगवान बुद्धांनी सांगितलेलं होतं 5 शिलाचं पालन करा. त्याच्याप्रमाणे सगळ्या भिक्खूंना त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्याप्रमाणे बाबासाहेबांनी तो धर्म स्वीकारला. त्याच्यात एक फक्त कथानक सांगतो मी तुम्हाला. तर एकदा एक भिक्खू
धम्म प्रचार करत असताना चालले होते. शेवटी एका गावामध्ये गेले. संध्याकाळ झाली. त्या संध्याकाळी त्या गावाच्या बाहेर असलेल्या एका झोपडीमध्ये ते गेले. तिथे एक माणूस होता. तो म्हटला, भंतेजी तुम्ही आता रात्री कुठे जाणार, तुम्ही इथे मुक्कामाला थांबा. त्यावेळी भंतेजी त्याच्याकडे मुक्कामाला थांबले. आणि त्यावेळी मग भंतेजींनी त्या माणसाला म्हणाले की मी हे धम्माचा प्रचार करतो, हे सगळं करतो, तू काय करतोस? तो माणूस परेशान झाला. साहेब मी चोरी करतो म्हणला. आता हा चोरी करतो म्हटल्यानंतर बुद्ध म्हणजे ते धम्म भंतेजी पण परेशान झाले आणि त्याने त्याला शेवटी असं सांगितलं की बाबा तू एक काम कर, 5 शिलाचं पालन कर फक्त. तो म्हटला 5 शिलाचं तर पालन करता येणार नाही, पण मी एका शिलाचं पालन करू शकतो, खोटं बोलणार नाही. ठीक आहे म्हटलं, तू एका शिलाचं पालन कर. ह्याचं काम चोरी करायचं होतं. ते म्हणते गेल्यानंतर हा दुसऱ्या दिवशी चोरी करायला गेला. सरळ राजाच्या घरी चोरी डायरेक्ट. राजाच्या घरी चोरी केल्यानंतर त्याला खजिन्यामध्ये एका ठिकाणी एक बॉक्स मिळाला. त्या बॉक्समध्ये 3 हिरे ठेवलेले होते. ते 3 हिरे ठेवल्यानंतर ह्याने लक्षात आलं की आपल्याला 3 काय करायचे, एक इथेच ठेवून जातो, 2च चोरतो. म्हणून हा 2 हिरे घेऊन निघून गेला, चोरी केली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा प्रधान तिकडे गेले त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की बाबा इथले हिरे चोरीला गेले. हिरे चोरीला गेल्यानंतर सगळीकडे शोधाशोध सुरू झाली आणि त्यांच्या सैनिकांनी त्या चोराला पकडून आणलं. आणि पकडून आल्यानंतर राजाच्या समोर उभं केल्यानंतर त्यांनी भंतेजींना वचन दिलं होतं मी खोटं बोलणार नाही. त्याच्यामुळे राजाच्या समोर उभा झाला आणि त्यांनी सांगितलं महाराज मी फक्त 2च हिरे चोरले आहेत. तिथे 3 होते तुला माहित आहे का? हा मला माहित आहे तिथे 3 होते, पण मी 2च चोरलेले आहेत. आता एक हिरा कोणी चोरला याचा शोध घेण्यात आला. त्यावेळी राजाच्या लक्षात आलं की हा प्रधानाने तो चोरला. तेव्हा हा चोर असून सुद्धा मी खोटं बोलणार नाही हे एक शील पालन केल्यानंतर राजाच्या लक्षात आल्यानंतर राजाने त्या चोराला प्रदान केलं आणि प्रधानाला त्याच्या खुर्चीवरनं हटवलं. मित्र हो, हे सांगण्याचा उद्देश एकच आहे की एक शिलाचं पालन जरी केलं तर तो चोराचा डायरेक्ट प्रधान झाला. आणि आपल्यापैकी सगळ्यांनी जर समजा 5 शिलाचं पालन केलं तर काय चमत्कार होऊ शकतो एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि धम्माचं आचरण करावं आणि बाबासाहेबांच्या शिकवणूचं आपल्या आचरणात आणावं, म्हणजे तुमच्याचं कल्याण होईल, तुमच्या समाजाचं, तुमच्या मुलाबाळाचं कल्याण होईल. एवढंच या प्रसंगी सांगतो आणि मी माझे हे लांबलेले भाषण इथे थांबवतो. जय भीम. धन्यवाद होते सर. त्यानंतर त्यांच्या कार्यक्रमास या ठिकाणी सुरुवात करूयात की कीर्तन म्हणजे नेमकं काय असतं. तर कीर्तन म्हणजे प्रबोधन असतं आणि हेच संतांनी तुम्हाला मला सगळ्यांना सांगितलेलं आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय ही समान भावना आमच्या संविधानात आणली ती या संत परंपरेतूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि म्हणूनच समतेच्या या दूतांचं या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. आदरणीय ज्ञानेश्वर महाराज मावळेंचं कीर्तन जर आपण ऐकलं तर खऱ्या अर्थानं संविधानाच्या प्रत्येक कलमाचा उल्लेख आणि त्या कलमाचे उहापोह त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून होतो. समतेची भाषा त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून येते. सम्यक तुकाराम महाराज आहे, सम्यक ज्ञानेश्वर महाराज आहे, सम्यक अनेक वेगवेगळ्या संत महंतांच्या पठडीमध्ये आपलं प्रवचन आणि कीर्तन करत असताना ज्ञानेश्वर महाराजांच्या वतीनं या ठिकाणी समतेचं पारायण होत असतं. त्यांना हा सन्मान करत असताना आम्हाला खूप अभिमान वाटतो. आदरणीय या ठिकाणी काही न्यूज चॅनलचे प्रतिनिधी या ठिकाणी देशभरातील सम्यक पुरस्कार सोहळ्याकरताचे जे आपले बांधव आहेत तो हा पुरस्कार सोहळा पाहत आहे. सन्माननीय अभिजित करेला आपण सर्वांनी उपस्थित राहावं. त्याचप्रमाणे 12 तारखेला सकाळी 10
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चिरंजीव यशवंतराव रमाईची चारही पोरं गेली आणि जगला तो यशवंता लोकांना आपलं काही बोलायचं कळलं माझी रमाई 9 कोटीची आई आहे माझी रमाई 9 कोटीची आई जिच्यामुळे बाबासाहेब बॅरिस्टर झाले रमा माझी शेणगोळा करायची शेणाच्या गवळ्या बनवायची रमा माझी शेणगोळा करायची शेणाच्या गवळ्या माझी रमा माझी आई जिच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्व वाटलं बॅरिस्टर व्हायला जाणाऱ्या नवऱ्याला अरे स्वतःच्या पोराला शाळा शिकवणाऱ्या आया आणि इतिहासात खूप ऐकल्या पण स्वतःच्या नवऱ्याने शाळा शिकावी मी तुझ्या प्रपंचाची पंढरी सजवी साहेब काळजी करू नका सरपट नाही मारायचं बाळा आपलं पूर्ण लोकांनी ऐकलं
माझं कारण स्वतःच्या नवऱ्याला शाळा शिका म्हणणारी. नमस्कार, मी वर्षा होते. आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज. पाहूया ठळक घडामोडी. धीरज देशमुख